हॅलो गाईज, मी आहे सोमदत्त जाधव. तर आज आपण आलो आहोत टोयोटाच्या शोरूमला आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत ब्रिझाचा. म्हणजे तुम्ही म्हणू शकता हिला ब्रिझाच म्हणू शकता, फक्त हिला टोयोटाचं बॅजिंग लावले आहे. ही आहे ती आहे टोयोटा अर्बन क्रुझर. हिचा आज आपण डिटेल रिव्ह्यू घेणार आहोत. तर चला स्टार्ट करूयात लगेच. सर्वात पहिला हे मी मॉडेलचे तुम्हाला स्पेसिफिकेशन सांगतो. हे आहे ते आपले टॉप मॉडेल आहे. त्या नाव आहे ते प्रीमियम आहे आणि हे सिल्वर कलर आता तुम्ही ह्याचा बघू शकता. सर्वात पहिला तुम्ही काच वगैरे बघून घ्या कशी मिळते गाडीचा. गाडी आपल्याला पूर्ण एसयूव्ही लुक आणि मला त्यातल्या त्या गाडीचा लुक खूप आवडतो व एक बॉक्सी शेप या गाडीला देण्यात आला आहे. परत बॉनेट बघू शकता. बॉनेटवर तुम्हाला लाईन्स मिळतील इथे. कर्व डिझाईन जरा वाटते, लुक आहे तो गाडीचा वाटतो. फ्रंट लुक पण गाडीचा खूप खास वाटतो गाडीचा. या इथे तुम्ही टोयोटाची ब्रँडिंग बघू शकता. हे आहे ते सगळ्यात भारी आहे जे लाईट्स. इथे तुम्हाला LED DRL येते आणि ड्युअल चेंबर LED प्रोजेक्टर येतो. एक आहे ते हाय बीमसाठी, दुसरा आहे ते लो बीमसाठी असं आहे. हे तुम्हाला क्रोम मिळते आणि इथं ब्लॅक गॉसीमध्ये तुम्हाला ग्रिल मिळते. लाईट्स आहे ती खूप भारी दिसते. खालीच तुम्हाला हे जे LED फॉग लाईन्स मिळतात आणि सराउंडिंग तुम्हाला क्रोम मिळते. हे तुम्ही अर्बन क्रुझरचे नाव बघू शकता. ग्रिल आहे ते जरा वेगळे आहे हे जे ब्रिझापेक्षा, त्यामुळे ह्याचा लुक जरा वेगळा येतो, त्यातल्यात चांगलाच येतो म्हटलं तर आता आपण गाडीच्या साईड प्रोफाईलकडे जाऊयात. साईड प्रोफाईलने बघितला तर तुम्हाला गाडी लक्षातच येणार नाही की ही ब्रिझा आहे का अर्बन क्रुझर. साईड प्रोफाईल तुम्ही गाडीची बघून घ्या. या अँगलनं तर लक्षातच येत नाही ही ब्रिझा आहे असंच वाटते. तर आता टायरचा विचार कराल तर हे टॉप मॉडेल असल्या कारणाने इथे आपल्याला ॲलॉय व्हील्स येतात, तुम्ही पाहू शकता. आणि हे 16 इंचीची व्हील साईज आपल्याला यामध्ये येते. परत तुम्ही साईडची लुक बघून घ्या. गाडीमध्ये आपल्याला आरसे असे येतात अशा पद्धतीचं. ओव्हरव्ह्यूवरच तुम्हाला इंडिकेटर्स मिळतात. तर आता आपण गाडीच्या रिअरकडे जाऊया. रिअरनं पण गाडीचा लुक आहे तो चेंज करण्यात आलेला आहे या गाडीचा. तुम्ही इथे टोयोटाचे मोठे ब्रँडिंग बघू शकता. बाकी काहीही फरक नाही या गाडीमध्ये. तर सर्वात पहिला बघाल तर तुम्हाला इथे हा स्टॉप LED लाईट येईल तुम्हाला वर. तिथेच तुम्हाला वॉशरचा ऑप्शन आहे, वॉशर दिले आहे. इथे खाली तुम्हाला वायपर येते हे जे, आणि डिफॉगर पण आहे. हे आहे ते सर्वात भारी दिसणारे हे जे लाईट्स. हे चौकोनी खूप भारी दिसतात. रात्रीच्या वेळेला चौकोन लाईट येते. इथे तुम्हाला टोयोटाचे मोठे ब्रँडिंग मिळू शकते. इथे तुम्ही क्रोमवर बघू शकता अर्बन क्रुझर लिहिलेले आहे. लाईट्स आहे, बॅक लाईट्स आहे ते खूपच भारी दिसतात गाडीचे रात्रीच्या वेळी. तुम्ही बघितलं असाल तर खाली बघाल तर इथे बंपर येते तुम्हाला, जे की सिल्वर स्किड प्लेट पण देण्यात आलेले आहे तिथं. हे टोटल गाडीला मागे 4 सेन्सर येतात बघा. तर आता गाडीच्या आपण इंटेरियरमध्ये जाणार आहोत. डोअर हँडल्स बघू शकता. इथे तुम्हाला क्रोम मिळत नाही, तुम्हाला इथे कीलेस एंट्री मिळते. तर डोअर पॅड हे बघाल तर हे असं येते आपल्याला. डोअर पॅड फुल ब्लॅक इंटिरियर येते अर्बन क्रुझरचे, तुम्ही पाहू शकता. तर इथे तुम्हाला पॉवर विंडो कंट्रोल्स लॉक आणि करता येतात. इथे तुम्ही बघू शकता सॉफ्ट टच आपल्याला दिला आहे आपला कोपरा वगैरे ठेवायसाठी. तुम्ही पाहू शकता फुल ब्लॅक इंटिरियर येते गाडीमध्ये. तर आता आपण गाडीच्या आत जाऊयात लगेच. हे बघा, हे ते सीट्स आहेत ते आपल्याला 6 ॲडजस्टेबल मिळतात आणि यामध्ये हाईट ॲडजस्टेबल आहे. तर आता गाडीच्या आत जाऊन बघूयात आपलं. तर आता गाडीच्या आत आलो आहोत आणि तुम्हाला बघू शकता सेम इंटिरियर मिळते, तुम्हाला ब्लॅकच इंटिरियर मिळते. तर इथे तुम्ही बघता स्टेअरिंग व्हील, इथे टोयोटाचा लोगो. इकडे आपल्याला क्रूज कंट्रोलचे ऑप्शन आहे. इकडे तुम्हाला मीडिया कंट्रोल्स मिळतात सगळे. परत इकडे उजव्या साईडला बघाल तर इथे तुम्हाला या गाडीमध्ये इंजिन स्टार्टचं बटन मिळते आणि इथे तुम्हाला मिरर ॲडजस्ट करायसाठी ऑटोमॅटिक मिरर ॲडजस्टमेंट आहे या गाडीमध्ये. तर सेंट्रल कन्सोलचा विचार कराल तर सेम हे सेंट्रल कन्सोल आहे आणि आता जरा हे बेसिक पण वाटत चालले आहे. गाडीला अपडेट करायची खूप गरज आहे. तर आता सेंट्रल कन्सोलकडे बघाल तर आपल्याला बेसिक सेंट्रल कन्सोल यामध्ये येते. तुम्ही पाहू शकता इथे AC वेंट्सची डिझाईन वगैरे किती सिंपल आहे तुम्ही बघा. तर इथे तुम्हाला हॅझार्ड लाईट्सचं ऑप्शन मिळतो. हे आहे त्याची 7 इंची स्क्रीन तुम्ही बघू शकता. खाली आपल्याला ऑटोमॅटिक AC मिळतो. AC कंट्रोल बघू शकता. खाली तुम्हाला 2 चार्जिंगसाठी पोर्ट दिले आहेत. हा याचा गिअरबॉक्स 5 स्पीडचा
गिअरबॉक्स आपल्याला मिळतो. तुम्ही हँड ब्रेक आणि 2 कप होल्डर तुम्हाला मिळतात. परत तुम्ही इथे आर्मरेस्टच्या खाली स्टोरेज बघू शकता. खूप डीप आहे, त्यामुळे एक बाटली आरामात बसू शकते यात. तर आता सगळ्यात भारी मला आवडते हे जे म्हणजे ग्लो बॉक्स. तुम्हाला 2 ग्लो बॉक्स मिळतात यात आणि हा वरचा आहे तो आपल्याला AC मिळतो त्यात. कूल आहे ग्लो बॉक्स. आणि खाली पण आपल्याला ग्लो बॉक्स मिळतो ज्यामध्ये डॉक्युमेंट्स वगैरे आपण ठेवू शकतो. त्यातल्यात मीडियम साईज आहे, खूप असा मोठा नाही हा ग्लो बॉक्स. तर आता आरसा विचार कराल तर आपल्याला इथे ॲटोमॅटिक डे नाईट IRM आरसा मिळतो अशा तऱ्हेने. इकडे आपल्याला डोअर वायझरला आपल्याला इथं व्हॅनिटी मिरर मिळत नाही, पण पॅसेंजर साईडला आपल्याला व्हॅनिटी मिरर मिळतो. हे आहे ते लाईट्स आपल्याला हॅलोजनस मिळतात इथे तुम्ही पाहू शकता. परत इथे आहे ते आपले सनग्लास होल्डर तुम्हाला मिळते, जे की आता प्रत्येक गाड्यांमध्ये मिळतच असते. इथे तुम्हाला लाईट्स पण मिळतो को पॅसेंजर साईडला. एक असे गाडीचे इंटेरियर वाटते तुम्ही पाहू शकता. आता जसं टायमिंग जाईल तसं हे बेसिक वाटत आहे खूप, कारण यात फक्त ब्लॅकच येते. या ड्युअल टोन पण आपल्याला ऑप्शन येत नाही, फुल ब्लॅक इंटेरियर येते ब्रिझाचे. तर आता आपण गाडीच्या इंटेरियरमध्ये जाऊयात. तर मागच्या सेकंड रोचे तुम्ही डोअर पॅड बघाल तर असे तुम्हाला मिळते. इथे तुम्हाला पॉवर विंडो कंट्रोल आणि सॉफ्टेज थोडे दिले आहे. गाडीची उंची कमी असल्यामुळे तुम्हाला आत बसण्यास किंवा उतरण्यास जराही प्रॉब्लेम येणार नाही. तर मी आत्ता आत बसलो आहे. गाडीची पुढची सीट आहे ती मी माझ्या अकॉर्डिंग ॲडजस्ट केली आहे. तरी पण तुम्ही नी रूम मला बघू शकता, चांगले आहे नी रूम. इथे तुम्हाला काही होल्ड करता येते. इथे बॅग पण आहे, तुम्ही काही ठेवू शकता मोबाईल वगैरे. मागं तुम्हाला परत हॅलोजन लाईट्स मिळतो. इथे तुम्ही सीटची कुशनिंग वगैरे बघू शकता. इथे तुम्हाला आर्म रेस्ट पण मिळतो आणि त्यामध्ये तुम्ही कप होल्डर्स पण पाहू शकता. म्हणजे गाडीची रुंदी जास्त नसल्यामुळे याची जास्त 2च माणसं कम्फर्टेबली बसू शकतात. लहान बाळ वगैरे असेल तर ते मध्ये वगैरे बसू शकते. तर असे इंटेरियर दिसते. आता त्यातल्यात जरा बेसिक आहे आणि ओल्ड वाटत चालले आहे ब्रिझाचे म्हणजे आणि अर्बन क्रुझरचेच इंटेरियर. दोन्हीमध्ये इंटेरियर सेमच येते आपल्याला सरने. तर आता आपण गाडीचे बूट स्पेस आहे ती चेक करूयात की किती आपल्याला बूट स्पेस मिळते. तर इथे तुम्हाला कॅमेरा पण मिळतो, तुम्ही बघू शकता. तर मागे हे टोयोटाची ब्रँडिंग खूपच मोठी आहे. इथे तुम्हाला बटन पण मिळते ज्यामुळे प्रेस करून तुम्ही डिक्की उघडू शकता. तर आपल्याला इथे 328 लिटरचा बूट स्पेस मिळतो. तुम्ही बघू शकता किती प्रॅक्टिकल आहे. प्लेन मिळतो आपल्याला, डीप मिळत नाही. की इथे तुम्हाला बूट लाईट मिळते आणि तुम्हाला इथे चार्जिंग पण 12 वोल्टचं चार्जिंग पण सॉकेट मिळते. स्टेपनी बघायचा विचार कराल तर आपल्याला यामध्ये एक साईज कमी म्हणजे 15 इंचीची स्टेपनी यामध्ये आपल्याला बघायला मिळते टोयोटा अर्बन क्रुझरमध्ये. इथे तुम्ही हिजा पार्शल ट्री पण बघू शकता. इथे धरून तुम्ही जे डिक्की आहे ती गाडीची बंद पण करू शकता. तर गाईज हाच होता माझा टोयोटा अर्बन क्रुझर हिचा रिव्ह्यू. या कलरमध्ये पण गाडी खूपच सुंदर दिसते. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्स फॉर